तेजस सध्या नागपुरात पाहायला मिळतंय आणि या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी आणि या शोभायात्रेवर लक्ष ठेवून आपण असणारच आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या या शोभायात्रेत अभिनेत्री सई ताम्हणकर या सहभागी झालेल्या आहेत। दरम्यान सई ताम्हणकर यांच्याशी थोड्याच वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी तेजस मोहत्रे यांनी बातचीत केली होती, पाहूयात। नागपुरात गुढीपाडवाचे उत्सव जे आहे ते शिगेला पोहोचलेले आहे। आपण जेव्हा बघितलं असेल तर नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात जे आहे ते सकाळपासून जे आहे ते शोभायात्रेचं संपूर्ण जे आयोजन करण्यात आले आहे। मुख्य अतिथी जे बघितलं असेल तर अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्यासोबत आहे। काय सांगाल, ज्या पद्धतीने आज गुढीपाडवाचे उत्सव, काय एका अर्थानं महाराष्ट्राच्या लोकांना पण शुभेच्छा द्याल? हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटी आणि शांततेचं जावो। एकूणच जर बघितलं असेल तर आज पहिल्यांदा नागपुरात आपण या शोभायात्रे आहात, काय वाटतं शोभायात्रेत आहात, काय मी एवढ्या दणक्यात पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करते, तेही इतक्या जनसमुदायाबरोबर, त्यामुळे मी खूप खुश आहे आज। एकूणच जर बघितलं असेल तर देशाची परिस्थिती आज बघितलं असेल तर हिंदुत्व हा संपूर्ण आहे। अनेक जे आहेत राजकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रात हिंदुत्व हेच आमच्यासाठी राष्ट्रीयत्व आहे। आपल्यासाठी सिने जगतमध्ये आपण अभिनेत्री आहात, आपल्याला काय वाटतंय सगळ्या याच्यात? कशाबद्दल? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशा प्रकारचे जे आहे सध्याच्या घडीला एक वातावरण संपूर्ण देशात वातावरण होत आहे। आपल्याला काय वाटतं, अभिनेत्री म्हणून काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की आपली पाळंमुळं जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती प्रत्येकाने जपली पाहिजे। की आपल्यासोबत सई ताम्हणकर होती, आपली पारंपरिकता जपली पाहिजे आणि ह्यासाठी ज्या ते नागपुरात आल्या त्यांच्या मुख्य अतिथी म्हणून त्या ज्या सोहळ्याला उपस्थित आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। वळूयात पुढील बातमीकडे। हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं डोंबिवलीत रांगोळी